अतिशय आनंदाची पुन्हा एक बातमी आलेली आहे, अपडेट आलेले आहे पोस्ट ऑफिस भरती रिलेटेड. ज्या विद्यार्थ्यांचं जी 28,000 प्लस जागेसाठी भरती त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही किंवा होणार नाही पुढच्या लिस्टमध्ये, त्यांच्यासाठी अपडेट आलेला आहे. खचून जायची गरज नाही, कारण की परत पोस्ट ऑफिस मध्ये भरती येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता ती किती जागेसाठी येणार आहे, कधी येणार आहे, महाराष्ट्र सर्कलला किती असतील आणि यासाठी ऍप्लिकेबल कोण असणार आहे, सर्व गोष्टी सांगणार आहे. म्हणून मला असं वाटतं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप जाणून घ्या. सर्वप्रथम ही भरती जी असते ती दरवर्षी येते का मित्रांनो? ठीक आहे, पोस्ट ऑफिसची भरती दरवर्षी येते. ठीक आहे, जर त्याचा डाटा बघितला मागील 3-4 वर्षाचा तर कंटिन्युअस भरती आलेली दिसती आणि याच्या जागा हजारोच्या संख्येने असतात, डायरेक्ट हजारोच्या संख्येने. जर तुम्ही पाहिलं 2023 ला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 40,000 प्लस जागा ऑल ओव्हर इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस साठी आलेल्या होत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर 2024 ला जर पाहिलं तर 44,000 हायेस्ट जागा या ठिकाणी आलेल्या होत्या 2024 मध्ये जीडीएसच्या भरतीसाठी. ठीक आहे, आता याच्यामध्ये पदे कुठली, त्याच्यानंतर आणि ही जी भरती आहे ती ऑल ओव्हर इंडिया साठी असणार आहे. त्याच्यामध्ये सर्कल वाईज तुमच्या ज्या काही वॅकन्सी असतात त्या डिवाइड केलेल्या असतात, सर्कल वाईज आणि तुमच्या कॅटेगरी वाईज. म्हणजे जसं की आता या भरतीमध्ये महाराष्ट्र सर्कल, गोवा सर्कल, कर्नाटक सर्कल, गुजरात सर्कल, एमपी, यूपी, बिहार, व्हॉट एव्हर जेवढे काही स्टेट असतील त्या स्टेट नुसार ह्या भरत्या ज्या असतात त्याचं डिवाइड केलेलं असतं, त्यानुसार जागा या ठिकाणी दिल्या असतात. म्हणजे 2024 मध्ये हायेस्ट रेकॉर्ड ब्रेक जागा 44,000 प्लस आलेल्या होत्या. ठीक आहे, आता जर तुम्ही 2025 कडे याल तर 21,000 प्लस जागा या ठिकाणी तुम्हाला आलेल्या दिसतील. आणि 2026 म्हणजे रिसेंटली जी भरती सुरू आहे ही 28,000 प्लस जागेसाठी आहे. ठीक आहे, याच्यामध्ये साधारणपणे 3,000 प्लस जागा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आहेत ह्या 2026च्या रिसेंट भरतीमध्ये. ऑल ओव्हर इंडिया पॅन इंडिया मध्ये 28,000 जागा आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कॅटेगरी नुसार आहे, ओपन, ओबीसी, एससी, एसटी, पीडब्ल्यूडी ह्याच्यानुसार जागा डिव्हिजन ज्या ठिकाणी तुम्ही भराल त्या ठिकाणी सिलेक्शन चान्सेस तुमचा पर्सेंटेज बेस आणि कॅटेगरी बेस वरती होतो. मॅटर करतं की त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती, कट ऑफ किती आहे किंवा किती विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेटने त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होत असतं. ठीक आहे, आता मेन मुद्द्यावर येऊया. आता 2026 28,000 जागेमध्ये सपोज तुम्ही कन्सिडर असं करा की तुमचं झालेलं नाही, असे खूप सारे विद्यार्थी त्यांची खरंच इच्छा आहे की जीडीएस जॉईन करायची, परंतु त्यांचं काही कारणास्तव या ठिकाणी झालं नाही सिलेक्शन किंवा पुढील येणाऱ्या 4थ्या आणि 5थ्या लिस्ट मध्ये सुद्धा नाही झालं, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी की तुम्हाला आणखी नवी हजारोच्या संख्येने भरती येणार आहे मित्रांनो जीडीएस मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे आणखी तुमचा चान्स या ठिकाणी जिवंत राहिलेला आहे, डेड चान्स तुमचा या ठिकाणी झालेला नाहीये. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमची कॅटेगरी किती, पर्सेंटेज किती एवढं जर मला सांगितलं तर खूप बेस्ट होईल, कारण की त्यानुसार आपल्याला पुढील कट ऑफ जो काही लागेल तुम्हाला अंदाज बांधता येईल. कारण की काय, आता ज्यांचं सिलेक्शन या भरतीमध्ये झालं नाही 2026च्या त्यांना पुढे चान्स असणार आहे का की परत त्यांनी फॉर्म भरून परत फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फायनल मेरिट लिस्ट पर्यंत परत वाट बघावी लागणार आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला इन्क्लूड करता येतील, कन्सिडर करता येतील, म्हणून तुमचे पर्सेंटेज एकदा कळू द्या मित्रांनो. ठीक आहे, आता पुढे काय, या जागा आल्याच्या नंतर मग याला अप्लाय कोण करू शकतो, याचा क्रायटेरिया काय असेल, तर कमीत कमी तुमचं 10वी पास म्हणजे जो आता क्रायटेरिया आहे तोच या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे, याच्यामध्ये कुठलाच चेंज होणार नाही. मग पुढे दुसरा प्रश्न येतो, याच्यामध्ये परत लेखी परीक्षा होईल का? लक्षात घ्या, आतापर्यंतचा जो रेकॉर्ड आहे जीडीएस भरतीचा त्याच्यामध्ये रिटर्न एक्झाम आतापर्यंत तरी झालेली नाहीयेच. ठीक आहे, म्हणून 99.99% जर तुम्ही म्हणला तर यामध्ये रिटर्न परीक्षा जी आहे ती होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, 0.1% किंवा 1% जर तुम्ही कन्सिडर केलं तर नोटिफिकेशन आल्याच्या नंतर सगळ्या डिटेल्स आपल्याला समजतील, पण असंच कन्सिडर करा 99.99% यामध्ये कुठलीच एक्झाम नाही. मग सिलेक्शन बेस कसं असेल, सेम आताच्या मागच्या प्रिव्हियस ज्या काही भरत्या झाल्या त्याच्या अगेन सिलेक्शन प्रोसेस असेल. म्हणजे काय, तुम्हाला जेवढे जास्त पर्सेंटेज तेवढे सिलेक्शन चान्स जास्त, हा जीडीएसचा बेसिक फंडा आहे. त्यामुळे सिलेक्शन तुमचं सगळं पर्सेंटेज वरती होणार आहे.
पर्सेंटेज वरती सिलेक्शन झाल्याच्या नंतर सेम डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस या ठिकाणी होईल, म्हणजे तुमचं डीव्ही. आता डॉक्युमेंट्स कुठले लागतील, आताची भरती पुढे येणारी भरती त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंटची तफावत आहे का, ह्याच्यामध्ये काहीच नसणार नाही वेगळं. कारण की आता जे काही डॉक्युमेंट्स आहेत तेच डॉक्युमेंट्स, म्हणजे कुठले, तुमचं 10वीचं मार्कशीट असणार आहे, तुमचं टीसी लागेल, त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईज फोटो, मेल आयडी, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर, ऍक्टिव्ह मेल आयडी, त्याच्यानंतर कास्ट मधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट लागेल, कॉम्प्युटर नॉलेज MSIT झालं असेल तर ते असेल तर बेस्टच आहे. त्याच्यानंतर आता जो सतवणारा प्रश्न आहे की बेसिक म्हणजे लोकल लँग्वेजचं प्रमाणपत्र लागेल का. ठीक आहे, आता याच्यामध्ये तर पूर्णपणे असं दिलेलंच नाही की हे लागेल असं नाही, परंतु जर असेल की जर अतिशय बेस्ट जरी नसेल तरी कमीत कमी तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलाय ती भाषा तुम्हाला अवगत असणे गरजेचे आहे. म्हणजे काय, सिंपल रिक्वायरमेंट असणार आहे याच्यामध्ये 10वीचे पर्सेंटेज, तुमचे सर्व मार्कशीट, तुमचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला लोकल लँग्वेज किंवा कॉम्प्युटर संगणकीय ज्ञान असेल तर सिलेक्शन चान्स आणखी त्याच्यामध्ये वाढण्याची दाट शक्यता असते. ही झाली रिक्वायरमेंट. मग आता नेमके ह्या जागा येणार कधी आणि येणार तर येणार किती जागा येणार. ठीक आहे, आता आणि ह्या जागा नेमकं शिल्लक का राहतात लक्षात घ्या. जीडीएस म्हणजे खूप मोठे हाय फाय भरती नाही मित्रांनो. ठीक आहे, तर तुमचा करिअरचा स्टार्टिंग पॉईंट ठरू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्ही साइड बाय साइड इतर एक्झाम सुद्धा देऊ शकता, इतर बिझनेस करू शकता, इतर अदर ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं, जीडीएस मध्ये जॉईन झाले तर विद्यार्थी 1 वर्ष किंवा 6 महिन्याच्या नंतर लगेच रिझाईन करतात. म्हणून दरवर्षी याच्यामध्ये डायरेक्ट हजारोच्या संख्येने जागा या ठिकाणी क्रिएट होत असतात, जनरेट होत असतात. म्हणजे व्हॅकंट पोस्ट त्या ठिकाणी भरपूर याचा जर रेशो पाहिला तर खूप मोठा आहे. म्हणून ह्या जागा विद्यार्थी सोडून जातात, कोणाला दुसरा जॉब लागतो, असे वेगवेगळे मेनी रिझन्स. त्यामुळे ह्या जागा दरवर्षी अपडेट होत असतात. मग आता ही भरती येणार कधी लक्षात घ्या. आता ही जी 2026 ची भरती आहे त्याच्यामध्ये आता काय 4थ्या मेरिट लिस्ट आता ह्या जून मध्ये लागलंच मित्रांनो, 12 ते 15 जूनच्या दरम्यान लागलीच तर 10च्या आत सुद्धा लागेल, तसं मी अपडेट तुम्हाला देईल. त्याच्यानंतर 5वी आणि 6वी लागेल, त्याच्यामध्ये जे विद्यार्थी सिलेक्शन होतील ते जॉईन होतील, जे उर्वरित राहतील त्यांना पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये ही भरती येणं अपेक्षित आहे मित्रांनो. ठीक आहे, का अपेक्षित आहे, कारण की ह्या भरतीचा सिलेक्शन प्रोसेस एवढा लेंदी जात आहे. सगळ्यात सिलेक्शन प्रोसेस लेंदी कुठला असेल तर जीडीएस भरतीचा आहे, तो म्हणजे आता जो की सुरू आहे. भरती लागल्यापासून फॉर्म भरण्याच्या प्रोसेस पासून 5 ते 6 महिने रिझल्ट लागायलाच लागतो, म्हणजे ऑल ओव्हर रिझल्ट म्हणत आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली मेरिट लिस्ट लवकर लागली, ज्यांचं सिलेक्शन झालं ते जॉईन होतात. ठीक आहे, परंतु लास्टची मेरिट लिस्ट लागेपर्यंत जवळपास 5 ते 6 महिन्याचा कालावधी या ठिकाणी जात असतो. म्हणजे लागलीच ही सिलेक्शन प्रोसेस संपली की पुढे 3-4 महिन्यांनी म्हणजे 2027 मध्ये ही भरती येण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे आता जून सुरू आहे, पुढचे 4-5 महिने अजून ह्या 2026च्याच लिस्ट लागायला अजून 2 महिने कन्सिडर करून चला. म्हणजे पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या रिझल्ट नंतर भरती येणार आहे. त्याच्यामुळे जोरदार तयारी परत करा, खचून जायचं नाही. ठीक आहे, हे झालं भरती कधी येणार आहे त्याबद्दलचा अपडेट. आता पुढे येणार तर मग महाराष्ट्राला जागा किती असणार आणि जागा येणार किती पॅन इंडिया, हा प्रश्न खूप भेडसावणार आहे. कारण की जेवढ्या जास्त जागा असतील मित्रांनो तेवढं सिलेक्शन चान्स जास्त आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण की काय होतं, पहिल्या दुसऱ्या मेरिट लिस्टला कट ऑफ जरी जास्त गेला तरी त्या ठिकाणी जागा जास्त असल्या कारणाने काय होतं, कट ऑफ ड्रॉप होत खाली येतपर्यंत तुमचं सिलेक्शन चान्स त्या ठिकाणी वाढत असतो. म्हणून साधारणपणे या ठिकाणी मित्रांनो 25,000 ते 35,000च्या दरम्यान 2027 ची जी जीडीएस ची भरती असेल ह्या रेंज मध्ये नक्की जागा एवढ्या येण्याची दाट शक्यता आहे, लक्षात घ्या. म्हणून जागेचा स्कोप चांगला आहे. आता मग पुढे करायचं काय, तर महाराष्ट्र सर्कल मधून तुम्ही जर असाल किंवा गोवा डिव्हिजन मधून असाल तर महाराष्ट्राला याच्यामध्ये जरी आजचं 10% जरी कन्सिडर केलं म्हणजे 2.5 2,500 ते 3,500 परत महाराष्ट्र सर्कलला या ठिकाणी जागा नक्कीच मिळण्याची शक्यता आहे. कारण जागा जरी पॅन इंडिया असल्या तरी त्या सर्कल वाईज डिवाइड असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हा खूप मोठा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. परत तेवढ्या जागा क्रिएट होणार. त्याच्यामुळे ज्यांना पर्सेंटेज चांगले आहेत किंवा जरी कमी असू द्या पण फॉर्म भरायचा, फॉर्म आल्याच्या नंतर तुम्हाला कसं भरायचं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी अपडेट करत राहील. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करायला पाहिजे, जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट मित्रांनो,
ह्या भरतीसाठी कोण तयारी करू शकते किंवा कोण अर्ज करू शकते? 10वी बेस असेल, तुम्ही 10वी पास असणं फक्त बंधनकारक आहे, फिनिश, बाकीचा विषयच नाही. कोणत्या पदासाठी येणार? आता ही जी आहे ही 3 पदासाठी साधारणपणे भरती असते. पहिलं म्हणजे डाक सेवकासाठी असते, एबीपीएम असते आणि बीपीएम असते. ठीक आहे, ह्या साधारणपणे बेसिक 3 पोस्ट साठीच ही भरती असते. त्याच्यामुळे ह्या परत जी आता भरती सुरू आहे जीडीएची 3 पोस्ट साठी, त्याच 3 पोस्ट साठी परत 25,000 ते 35,000च्या रेंज मध्ये जागा येऊ शकतात आणि त्या पोस्ट साठी येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे खचून जायचं नाही, जोरदार तयारी करायची. नेक्स्ट तयारी काय करायची आहे? फक्त तुम्ही फॉर्म भरायच्या, ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक आणि नोटिफिकेशनची वाट पाहत बसायचं आहे. ते आल्याच्या नंतर फॉर्म कसा भरायचा, कुठल्या चुका टाळायचा, जेणेकरून ह्या जीडीएस मधून काही विद्यार्थी आपले आउट झालेले आहेत, फॉर्म भरताना चूक झालं त्याच्यामुळे. म्हणून आपलं अपडेट आल्याशिवाय फॉर्म भरायचा नाही, कारण ते तुमच्या फायद्याचं असेल मित्रांनो. ठीक आहे, ह्या गोष्टी करायच्यात आणि डॉक्युमेंटची फाईल एक रेडी टू इट करून ठेवायची आहे. ठीक आहे, बेसिक डॉक्युमेंट्स. पुढे नोटिफिकेशन मध्ये काही अपडेटेड डॉक्युमेंट्स आले तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, नक्कीच कळेल मित्रांनो. ठीक आहे, म्हणून खचून जायचं नाही, परत एकदा भरती येणार आहे. सो टेन्शन फ्री राहायचं तोपर्यंत. बाकीच्या एक्झामचं सुद्धा प्रिपरेशन करू शकता. साइड बाय साइड ही भरती आली की तुम्हाला एक रोजीरोटीसाठी हा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे. जर तुम्हाला एक गव्हर्नमेंट सिव्हिल सेक्टर मध्ये पाऊल ठेवायचं असेल तर बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जीडीएसचा. त्याच्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. काही डाऊट आणि प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.